खास प्रयोग घेऊन आलो तुमच्यासाठी, सर्वांसाठी. जे तुम्ही ह्या ठिकाणी बसलेत, यूट्यूबवर काही जण पाहत असाल, इंस्टाग्रामवर पाहत असाल, फेसबुकवर पाहत असाल, सर्वांसाठी आज एक असा प्रयोग आहे की ते आपण दैनंदिन जीवनामध्ये केलेला आहे, पण ते आपल्याला माहीत नसतं नेमकं हे कशामुळे घडते. काही जणाला जादू वाटन, पण ॲक्च्युली ही जादू नाही, ह्याच्या मागेला आहे सायन्स. बरं, आता मी काही जणाला समोर बोलितो, ज्याची इच्छा आहे त्यांनी यायचं. चलिए चलिए. हा पाण्यानं भरलेला ग्लास आहे, त्याच्या मदतीसाठी तुला एक कार्डबोर्ड देतो. फक्त काय झालं पाहिजे की तो पाणी असा आडवा केल्यानंतर याच्यातून पाणी बाहेर पडलं नाही. सावकाश, हाईट पुरत नाही का? नाही, हाच काढ. हा काढ काढ. नाही तर कोणी होते? हा चल प्रदुम तू का? चलिए. हा कार्डबोर्ड सावकाश सावकाश सावकाश, पूर्ण भिजून टाकशील ना. हा, अरे वा, टाळ्या वाजवत आहे. वा वा वा. हे झालं इथपर्यंत, बरोबर? ही इथपर्यंत ओके. आता आपण पाहू जे असं आहे याच्या समोरचं, की तुम्ही सुद्धा चकित व्हाल, म्हणजे जादू वाटेल तुम्हाला. इथपर्यंत ठीक आहे, पायाच्या खाली काहीच लावलं नाही मी, फक्त कार्डबोर्ड आहे, वॉटर आहे, खाली एक तरी थेंब पडतोय का? नाही. पाहत एक हातरुमाल घेतला आपण, पूर्ण भरून घेऊ. तर याच्यातून पाणी हे होईल का? पडेल का? पडणार ना? यस. छोटे छोटे मायक्रो ह्याला काय आहेत? स्पोर आहेत, छिद्र आहेत, बरोबर? सर्वांनी सांगायच्या जोरामध्ये, याच्यातून पाणी पडेल का? पडेल. ओके, पाहू पाहू. पडायला, बरोबर? हा, पाणी काय व्हायला याच्यातून? पडायला, खाली पडायला. आणि तो कार्डबोर्ड आहे ना, ते पण काढायचं. होईल का? पॉसिबल आहे का? पॉसिबिलिटी आहे का? जर मी कार्डबोर्ड पहिल्यांदा कसं केला, कार्डबोर्ड ठेवला, हे विदाऊट हातरुमाल नव्हता तेव्हा ठीक होता. आता कार्डबोर्ड मी काय करणार? बाजूला काढणार. शक्य आहे? पाहू शक्य आहे का? तर ठीक आहे. हे काय एकदम नवीन असल्यामुळे थोडे होते, आपण काय करू त्याच्यासाठी दुसरा उपाय करू. हा हा रंग, याला पण छिद्र छिद्र आहे छोटे, खूप मोठा आहे. आता ह्याला स्पोर आहेत, हे काय होणार? वॉटर खाली पडणार. आता हे कार्डबोर्ड काढल्यानंतर ह्याच्यातून पाणी खाली पडेल का? हा, पडणार का नाही? पाहू. एक तरी थेंब खाली पडलं का? तीच तर आपली हेडिंग आहे, ड्यू टू द सरफेस टेन्शन. कशामुळं? सरफेस टेन्शन मुळे. आता हे का थोडं मी बाजूला केल्यामुळे ते अशा गोष्टी घडल्या. कशामुळे घडले? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मुळे काय होते? जे वॉटर मॉलिक्यूल एकमेकाला काय केले जातात? बाइंड केले जातात. काय केले जातात? बाइंड केले, बांधून ठेवलं जाते. मग जे वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल मध्ये एक फोर्स असतो, त्या फोर्सचं नाव आहे कोहेसिव्ह फोर्स. कोणता फोर्स? कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स आहे कशामध्ये? वॉटर मॉलिक्यूल मध्ये. आणि तो फोर्स क्रिएट करतो काय? सरफेस टेन्शन. काय तयार करतो? सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन आणि आजूबाजूचे जे एअर प्रेशर आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होते. आणि कॉम्बिनेशन झाल्यानंतर जी ग्रॅव्हिटी आहे तिला काय जाते? ती बॅलेन्स केली जाते. काय केली जाते? बॅलेन्स. काय बॅलेन्स केली जाते? ग्रॅव्हिटी. कशामुळं? सरफेस टेन्शन आणि कशामुळं? एअर प्रेशर मुळे.
हे आपला साधा आणि सिंपल आहे. आणि काय जर म्हणतात सर नेमकं सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर सरफेस टेन्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एक प्रॉपर्टी एक सरफेस ऑफ लिक्विडची. त्याच्यामुळे काय होतंय, तर त्याच्यामुळे ते मॉलिक्यूल काय केले जातात, टर्नल आहे, फोर्स आहे, रजिस्ट केला जातो, अडवला जाते. कोणत्या मॉलिक्यूलमुळं, कोणत्या मॉलिक्यूलमुळं, कोणते मॉलिक्यूल, वॉटरच्या मॉलिक्यूलमुळं. आणि ड्यू टू त्याच्यामुळंच कशामुळे घडते, ड्यू टू द त्याच्यामध्ये असतो वॉटर मॉलिक्यूल मध्ये कोणता फोर्स असतो तुम्हाला सांगितलं होतं, कोहेजिव्ह फोर्स असते. अशा पद्धतीनं सिंपल आणि साधं आहे, तुम्ही घरी सुद्धा पाहू शकता करून. हे काही जादू नाही, काही नाही. कशाचं आहे, सरफेस टेन्शन आहे. ओके, कळालं, समजलं सरफेस टेन्शन काय असते. तर पाणी का पडलं नाही खाली, त्याच्या मागलं कारण काय, सरफेस टेन्शन. कारण काय त्याच्या मागलं, सरफेस टेन्शन. ओके, ठीक.